मुंबई शहराची डीपीडीसी आज मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी पार पडते. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डीपीडीसी पार पडते, बरेचसे मुद्दे आहेत जे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहेत की कामं व्हायला पाहिजे. मला वाटतं सरकार काम करण्यासाठी सक्षम आहे आणि त्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा सक्षम यंत्रणा म्हणा काम करतायत. मागच्या वेळी जे DPDCमध्ये मी जवळजवळ 22 मुद्दे मांडले होते. 22 मुद्दे मी मांडले होते. त्याच्यापैकी 8 मुद्दाचा मला रिप्लाय आलेला आहे आणि बाकी सगळं 11 जे मुद्दे आहेत ते आजपर्यंत उरलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कारवाई झाली नाही. आज मी तेच म्हणालो आहे की माझ्या मागच्या मुद्दा आणि आधी जे मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे. मला आयुक्तने, कलेक्टर मॅडमने आणि सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जी मी मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावर 2 महिन्याच्या आत सगळं कारवाई ते करेल. सत्ताधारी पक्षातले नेते विरोधी पक्षातल्या आमदारांची कामं करतायत का? कामं जी मी सांगितलं की 22 काम दिलं होतं त्याच्यामध्ये 4च काम आतापर्यंत झालेलं आहेत. आमचं म्हणणं आहे की हे काम माझा स्वतःचा नाही आहेत, हे माझा मतदारसंघाचा, मुंबईचा लोकांचा, महाराष्ट्र लोकांचा रोजांचा मुद्दा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज डीपीडीसीची बैठक होती आणि बांगलादेशींचा मुद्दा पण त्या ठिकाणी ऐरणीवर होता. विधान परिषदेचे आमदार आहेत मनीषाताई कायंदे शिवसेनेच्या, त्यांनी बरेचसे मुद्दे मांडले. त्या ठिकाणी मग तुम्ही पण हस्तक्षेप केला आणि मग चकमक झाली, शाब्दिक वाद झाला. काय नेमका हा सगळा प्रकार होता? चकमक नाही, माझा एकच म्हणणं आहे, जे बांगलादेशीचे लोक आहेत त्यांना पकडून धरून बांगलादेशला पाठवा. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या देशामध्ये आपला जर देशाचे नागरिक आहेत त्यांनाच परवानगी आहेत. जे दुसऱ्या देशाचा कोण घुसखोर येतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण बांगलादेशीच्या नावावर जे फेरीवाला आहे, जे टॅक्सी ड्रायव्हर आहे, जे हॉकर्स आहे त्यांच्यावर बांगलादेशी नाव, ते बांगलादेशी नाही, ते वेस्ट बंगालकडून आलेलं आहे या दुसऱ्या ठिकाणी इंडियाचा लोक आले, त्याच्यावर त्यांना त्रास नको देऊ, हेच माझं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की बांगलादेशींनीच सगळे फुटपाथ मुंबईचे काबीज केलेले, त्या ठिकाणी अवैध धंदे चालतात, त्यांच्याकडे तसे नंबर्स पण आहे जे ते समोर मांडतायत. सत्यता आहे यामध्ये तुम्हाला वाटतं? हे सगळं खोटं आहे. माझ्याकडे लेखित रिप्लाय आहेत की पोलिसने कारवाई केली आणि पोलिसने 2025मध्ये 1060 के 61 लोक आहेत त्यांना पकडून ते बांगलादेशला पाठवले. आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक पण बांगलादेशी आहे, तो कोणची चूक आहे? सरकार कोणाची आहे? माझी आहेत का? माझी सरकार आहे, मी मंत्री आहोत का? जे सरकार आहेत त्यांनी कारवाई करावी ना, ते आमच्यावर कशाला आक्षेप करतात? ते म्हणतं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे बांगलादेशी घुसले, तुमचं समर्थन आहे का असा प्रश्न पण त्यांनी केला. नाही, आमच्या बांगलादेशीला काय कोणाला समर्थन नाहीत. या देशमध्ये फक्त आमच्या देशच्या माणूसच राहू शकतात, नीट आहे, क्लीन आहेत. आज महाविकास आघाडी सत्ता गेली त्यांना जवळजवळ 4 वर्ष झालेलं आहेत. 4 वर्षामध्ये काय केलेत आणि पोलिसला कोणी थांबलेले आहेत का? कोणी त्यांचा हात पकडलेले आहेत का? नाही करा कारवाई, करावा कारवाई ना, कशाला नाही करता कारवाई? हे सगळं खोटं आहे, लोकांच्या गुमराह करायची दिशा आहे. नक्कीच आज डीपीडीसी आहे आणि या डीपीडीसीमध्ये तुम्ही पण तुमचे मुद्दे मांडलेले आहेत, बऱ्याचशा प्रश्नांवरती हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईकरांना काय मिळेल या डीपीडीसीतून? नाही, मुंबईकराला जे फंड जे मागच्या वर्षी दिलेले होते ते त्यांच्यापेक्षा कमी नियोजित केलेले आहेत. उद्या सकाळी मीटिंग आहे, त्याच्यावर आम्ही मांडणार आहोत की लास्ट टाईमचे जे फंड होते 508 करोडच्या त्यांना एक 10%, 15%, 20% वाढवून द्यावं मुंबईला, अशी आमची मागणी आहे. आम्हाला खात्री आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि चीफ मिनिस्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आता फायनान्स पण आहेत, ते नक्की निधी देणार हे आम्हाला खात्री आहे. मग मुंबईचा जे ज्वलन 2-4 पाणीचा प्रश्न, विजाचा प्रश्न, जे भटका कुत्र्यांचा प्रश्न आहेत, हे सगळं मुद्दा एक ॲडिक्शनचा मुद्दा आहे. त्याच्यावर आज जे निर्णय झाला आहे ते अंमलबजावणी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. एक राजकीय प्रश्न आहे. परभणीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीनं त्या ठिकाणी सय्यद इक्बाल नावाचे जे नगरसेवक आहेत ते आता त्या ठिकाणी महापौरपदाची शपथ घेत आहेत. त्यांची वर्णी लागलेली आहे. महापौर झालेला आहे एक मुस्लिम समुदायातला, त्यामुळे बरीचशी टीका टिप्पणी आता होऊ लागलेली आहे ठाकरेंवर पण आणि काँग्रेसवर पण. कसं पाहता? असं फर्स्ट टाईम झालेत का? सय्यद इक्बाल परभणीमधून जे मेयर होणार आहे ते झालेले आहेत. हे देशामध्ये अनेक वर्षापासून आझादीच्या अगोदर, आझादीच्या नंतर APJ अब्दुल कलाम जे आहे ते आमच्या प्रेसिडेंट झाले, हामिद अन्सारी व्हाईस प्रेसिडेंट झाले, चीफ मिनिस्टर झाले, मुंबईमध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये झाले, देशामध्ये झाले. संविधान आहे, जे पार्टी ज्यांच्यावर निर्णय घेईल, लोकांच्या ज्याच्यावर प्रेम होईल ते महापौर होईल. त्याच्यामध्ये काय 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 महाराष्ट्रामध्ये पण आता आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेवा लोन पेटतं असं दिसतंय तुम्हाला?
काय कोणाला महादेवच्या लव आहे ते महादेवच्या नाव घेणार, कोणाला मोहम्मदच्या लव आहे ते मोहम्मदच्या नाव घेणार. सर्वांना संविधानमध्ये आपला धर्माच्या अंमलबजावणी करणं, आपला धर्माची श्रद्धा सर्वांना आहेत. मला महादेववर काय नाही, लोकांना मोहम्मदवर काय नाही पाहिजे. सगळे राजकारण कोण करते हे जे राजकारण लोकांना भटकायचं जे काम आहे ते बंद झालं पाहिजे. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी अमीन पटेल यांनी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.